इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 स्थान व विस्तार. भूगोल या विषयाच्या अभ्यासासाठी अत्यावश्यक क्षमता: निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, नकाशा वाचन, मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण, चिकित्सक विचार. तर या भूगोल विषयासाठी आपल्याकडं त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी या क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढे 2 देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत, त्यांचा वापर करा. त्या आधारे देश कोणते ते ओळखा. त्यापैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल. पुढील ध्वजावरून देश ओळखा. ध्वज दिला आहे पहा आपल्याला. या ध्वजावरून हा कोणत्या देशाचा ध्वज आहे तो ओळखायचा आहे. हा भारत देशाचा ध्वज आहे आपल्या. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. भारत. मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश प्रसिद्ध आहे. भारत. क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. भारत. पुढील ध्वजावरून देश ओळखा. ब्राझील. या ठिकाणी पहा ब्राझीलचा ध्वज आपल्याला दाखवलेला आहे. बाहेर हिरवा रंग दिसतोय, आतमध्ये पिवळ्या रंगाचा चौकोन आहे. त्या आतमध्ये एक गोल दाखवला आहे पहा. तर त्या गोलावरती पांढरे स्टार दाखवलेले आहेत. त्या पांढऱ्या स्टारमध्ये ब्राझीलमधील असणारे जे 26 घटक राज्य जे आहेत तर ते 26 घटक राज्य दाखवलेले आहे. त्या गोलावरती एक पांढरी पट्टी दाखवली गेलेली आहे पहा. प्रोग्रेसिव्ह म्हणजे हा विकसनशील देश आहे पहा आपल्या भारताप्रमाणेच. सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. पहा इथं सांबा नृत्य प्रकार दाखवले. तर या नृत्य प्रकारासाठी कोणता देश प्रसिद्ध आहे? ब्राझील. जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते. पहा इथं कॉफीचे मळे दाखवलेले आहेत पहा. कामगार कॉफीचं उत्पादन त्या ठिकाणी घेताना दाखवलेत. ब्राझील हा देश कॉफी पॉट असे संबोधले जाते. फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. या ठिकाणी आपल्याला फुटबॉल खेळताना मुलं दाखवलेली आहेत. ब्राझील हा देश फुटबॉल या खेळासाठी लोकप्रिय असणारा देश आहे. भारताचा नकाशा दाखवलेला आहे पहा. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या नकाशामध्ये दाखवलेत.
देशाचे नाव भारत. प्रजासत्ताक. राजधानीचे नाव नवी दिल्ली. भारतामध्ये असणारे एकूण 29 घटक राज्य आणि 7 संघराज्य क्षेत्र जे आहेत तर ते या नकाशामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. भारताचे स्थान. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. विस्तार. भारताचा आपल्याला आता विस्तार पाहायचा आहे. अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्ताराची आपल्याला माहिती घ्यायची. सुरुवातीला आपण अक्षवृत्ती विस्तार पाहूयात. 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त. तर या अक्षवृत्ताच्या दरम्यान आपल्या भारत देशाचं स्थान हे आपल्याला नकाशामध्ये दिसतंय. रेखावृत्ती विस्तार 68°7' ते 97°25' पूर्व रेखावृत्त. तर या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान आपल्याला भारताचं स्थान दिसतंय. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे. ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. भारताचे शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावं. पूर्व सीमा. देश बांगलादेश, म्यानमार, उपसागर बंगालचा उपसागर. उत्तर सीमा. देश अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान. पश्चिम सीमा. देश पाकिस्तान, अरबी समुद्र. दक्षिण सीमा. देश श्रीलंका, इंडोनेशिया, हिंदी महासागर. ब्राझीलचा नकाशा दाखवला पहा राजकीय. या नकाशावरून आपल्याला ब्राझीलचं स्थान, अक्षवृत्ती, रेखावृत्ती विस्तारांची माहिती घ्यायची. शेजारी असणारे देश अभ्यासायचे. त्याचबरोबर ब्राझीलच्या शेजारी असणारे महासागर जे आहेत तर ते महासागर या नकाशामध्ये आपल्याला पाहिजेत. देशाचं नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. राजधानीचे नाव ब्राझिलिया. ब्राझीलमध्ये एकूण 26 घटक राज्य आहेत. स्थान. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. विस्तार. अक्षवृत्ती विस्तार. ज्याप्रमाणे आपण भारताचा अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार पाहिला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ब्राझीलचाही अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार अभ्यासायचा आहे. सुरुवातीला आपण अक्षवृत्ती विस्तार पाहूयात. 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त. दोन्ही गोलार्धामध्ये पहा ब्राझीलचा आपल्याला अक्षवृत्ती विस्तार दिसून येतोय. रेखावृत्ती विस्तार 34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त. ब्राझीलचा उत्तर भागातून विषुववृत्त जाते तर दक्षिण भागातून मकर वृत्त जाते. सीमा. उत्तर सीमा. ब्राझीलच्या उत्तरेला काय आहे पहा. कोणते देश आहेत. फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया. महासागर उत्तर अटलांटिक महासागर.
पश्चिम सीमेवर काय आहे? पेरू, बोलिव्हिया आणि पॅराग्वे हे 3 देश ब्राझीलच्या पश्चिम सीमेवरती आपल्याला दिसून येतात. दक्षिण सीमा अर्जेंटिना आणि उरुग्वे हे 2 देश दक्षिण सीमेवरती आहेत. पूर्व सीमेला देश नाही आहे पहा ब्राझीलच्या, त्या ठिकाणी दक्षिण अटलांटिक महासागर हा आपल्याला दिसून येतो आहे ब्राझीलच्या पूर्वेला. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारत आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. माहीत आहे का तुम्हाला, आपला स्वातंत्र्य दिन म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्रासील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.